68 पिझ्झा, पण मी थांबणार नाही. जय शिवराय मित्रांनो, 30,000 पिझ्झा चॅलेंजचा आज 5वा दिवस आहे. तर मी तयार झालो आणि शॉप कडे निघालो. जात असताना बेकरीवरून पिझ्झा बेस वगैरे घेतला आणि मार्केट मधून पोटॅटो रोल आणि फ्राईज साठी आलू घेतलो. त्यानंतर सरळ दुकानाकडे आलो. दुकानावर आल्यानंतर शटर वगैरे उघडून घेतलं व त्यानंतर आमचा रामू वस्ताद तिकडून येत होता. मग मी आणि रामदास वरचं सेटअप वगैरे उघडून घेतलो. त्यानंतर बेस वगैरे काढून घेतलो. मग फायनल सेटअप झालं. अंडरग्राऊंडची साफसफाई करता करता 2 कस्टमर आले. पहिल्या कस्टमरचा ऑर्डर एक व्हेज ग्रिल सँडविच, एक व्हेज चीज पिझ्झा मीडियम, एक कोल्ड कॉफी आणि एक फ्राईड मोमो एवढं ऑर्डर सांगितले. ऑर्डर रेडी झाल्यानंतर कस्टमरला देऊन टाकलो व त्यानंतर दुसऱ्या कस्टमरने एक फ्राईड मोमोज आणि एक व्हेज चीज पिझ्झा ऑर्डर सांगितले. ऑर्डर रेडी झाल्यानंतर कस्टमरला देऊन टाकलो. नंतर ह्या मॅडमनी एक स्वीट कॉर्न पिझ्झा सांगितले खायला. त्यांना पण ऑर्डर रेडी झाल्यानंतर देऊन टाकलो. मग उन्हात काम करून थोडं गरम झाल्यामुळे थोडं कोल्ड कॉफी पिलो व त्यानंतर ह्या दीदीने एक पिझ्झा आणि एक सँडविच सांगितले होते. पिझ्झा आणि सँडविच रेडी करून दिलो. वरती स्टॉलवर एका कस्टमरने पिझ्झा पार्सल करा सांगितले. तो पिझ्झा रेडी करून कस्टमरला देऊन टाकलो. खाली एक अंडरग्राऊंडच्या कस्टमरचा ऑर्डर आले, एक व्हेज चीज पिझ्झा स्मॉल. ऑर्डर रेडी झाल्यानंतर कस्टमरला देऊन टाकलो व त्यानंतर ह्या भैयाने 2 व्हेज ग्रिल सँडविच आणि एक बर्गर पार्सल करायला सांगितले. ऑर्डर रेडी झाल्यानंतर भैयाला देऊन टाकलो. नंतर ह्या सरांनी एक मंचुरियन, एक नूडल्स आणि 2 फ्राईड मोमोज पार्सल करायला सांगितले. ऑर्डर रेडी झाल्यानंतर कस्टमरला देऊन टाकलो. त्यानंतर संध्याकाळी आमचा रामदास पाणी वगैरे मारून सेटिंग करून घेतला व त्यानंतर मी नाईक चौकाच्या ब्रांचला गेलो होतो. तिकडे पण 4-5 वाजेपर्यंत 7 पिझ्झा गेले होते. इकडे समाधान कस्टमरचं बर्गर रेडी करत होता आणि इकडे मंचुरियन पण फ्राय होत होते. मग मी इकडे उन्हात आल्यामुळे लस्सी वगैरे पिलो व परत पहिल्या ब्रांच वर आलो. मग खाली अंडरग्राऊंडला कस्टमरचा ऑर्डर होतं स्वीट कॉर्न पिझ्झा मीडियम व त्यानंतर ह्या मॅडमचा ऑर्डर होतं स्टॉलवर व्हेज चीज पिझ्झा मीडियम. ऑर्डर रेडी झाल्यानंतर कस्टमरला देऊन टाकलो व त्यानंतर मी पण फ्रेश वगैरे झालो व त्यानंतर ह्या कस्टमरने एक फ्रेंच फ्राईज ऑर्डर सांगितलं. मी इकडे रामदासला फ्रेंच फ्राईज फ्राय करून करायला टाकलो. नंतर ह्या मॅडमनी तर 6 पोटॅटो ट्विस्टर पार्सल करायला सांगितले. मग मी लागलो आपापल्या तयारीला. मग मी पोटॅटो रोल मशीन मधून रोल फ्राय करायला टाकलो. फ्राय झाल्यानंतर कस्टमरला व्यवस्थितपणे पॅक करून दिलो. त्या भैयाने स्पेशल पिझ्झा आणि एक स्वीट कॉर्न पिझ्झा मीडियम ऑर्डर सांगितले. मग मी रामदासला ऑर्डर सांगितलो, पिझ्झा बनवायला सांगितलो. ऑर्डर रेडी झाल्यानंतर कस्टमरला देऊन टाकलं. फॅमिलीचं ऑर्डर 2 सँडविच, एक फ्रेंच फ्राईज आलं. ऑर्डर रेडी झाल्यानंतर कस्टमरला देऊन टाकलं. मग या भैयाने फ्राईड मोमोज सांगितले. फ्राईड मोमोज फ्राय झाल्यानंतर भैयाला दिलो. ज्यांनी स्पेशल पिझ्झा सांगितले त्यांचेच 2 पोटॅटो रोल पण होते. त्या भैयाला खायला दिलो. अंडरग्राऊंडला एका कस्टमरने हक्का नूडल्स, एक व्हेज चीज पिझ्झा मीडियम ऑर्डर सांगितले. ऑर्डर रेडी झाल्यानंतर कस्टमरला देऊन टाकलो व त्यानंतर ह्या फॅमिलीने एक व्हेज चीज सँडविच, एक पनीर पिझ्झा मीडियम आणि एक फ्राईड मोमोज सांगितले. ऑर्डर रेडी झाल्यानंतर कस्टमरला देऊन टाकलो. ह्या दीदीने एक पिझ्झा आणि एक फ्रेंच फ्राईज ऑर्डर सांगितले. ऑर्डर रेडी झाल्यानंतर कस्टमरला देऊन टाकलो. डे 5 ला आज 68 पिझ्झा झाले. काल 60 होते. आज थोडा इम्प्रूव्ह झाला पण अजून टार्गेट पासून खूप दूर आहे. काल लाईट गेली होती. आज सिच्युएशन थोडी बेटर होती. फुल पोटेन्शियल अजून दिसला नाही पण एक गोष्ट फिक्स आहे, मी डेली इम्प्रूव्ह करणार, थांबणार नाही. 30,000 पिझ्झा चॅलेंज कम्प्लीट होणार. काल 60, आज 68 झाले. थोडं प्रोग्रेस झाला आहे. हळूहळू गेम सेट होतोय. कधी डाऊन कधी अप पण मी कंटिन्यू ठेवणार. एक दिवस 100+ पण क्रॉस करणार. हे चॅलेंज मी जिंकणारच. आज 68 पिझ्झा झाले पण हा नंबर बघून कन्फ्युज होऊ नका. हे फेलियर नाहीये, हे प्रोग्रेस आहे. कालपेक्षा आज बेटर आहे आणि उद्या अजून बेटर होणार. मी थांबणार नाही. 30,000 पिझ्झा कम्प्लीट होणार. आज 68 पिझ्झा झाले. काल थोडा टग होता पण आज थोडं बेटर फील झालं. तुमच्या सपोर्टमुळे मी कंटिन्यू करत आहे. कधी कधी नंबर्स कमी असतात पण ड्रीम मोठा आहे. 30,000 पिझ्झा कम्प्लीट करणार. 30,000 पिझ्झा कम्प्लीट करणारच आहे आणि मी करणारच.